मला मंडळी अशा पद्धतीने चहा उकळत आहे। आजचा बकरा मी बनणार आहे लेमन टीचा। कसे आज सगळे मजेत ना। मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे सॅटरडे आणि अमोलरावांना सुट्टी। इकडे त्यांचं चालू आहे लेमन टी बनवायचं। ॲक्च्युली ते आज मला लेमन टी मी कधी पिलेली नाही, त्याच्यामुळे मला त्यातलं काही माहिती नाही आणि त्यांनी पिली वाटतं म्हणून ते आज मला बनवून पिऊ घालताय। लेमन टीचं सांगायचं झालं तर बाहेर आहे ना, मागे बघा गटारीची कामं चालू होती, त्यावेळेस आहे ना त्या माणसांना आहे ना लेमन टी म्हणजे सांगितलं, म्हणजे असंच आम्ही म्हटलं होतं, सगळे माणसं उभी होती की चहा बनवा, पण मग ते म्हटले कोरा चहा ठेवा। मग त्यात कोरा चहावरनं आलं लेमन टी वरती, पण लेमन टी कधी पिलेली नव्हती त्याच्यामुळे मला काही माहिती नाही आणि ताईंना पण माहिती नव्हतं। ताई आणि मीच बनवायला होती, त्यावेळेस यूट्यूबवर सर्च केलं, हे केलं, मग तेव्हा ती लेमन टी बनवली आणि दिली होती, पण मी अजूनपर्यंत टेस्ट केलेली नाहीये। सो इकडे अमोलराव आज मला टेस्ट करून देणार आहे ती चहा। चहाच असते ना ती एक प्रकारची। ओके, लेमन टी मस्त पातेली बसते का? बोलत आहे ना तुला, चल 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 ना, जा जा, आजी बोलवत आहे, जा। काल लय आठवण येत होते, मम्मा आजीकडे चल ना, मम्मा आजीकडे चल ना, आणि आज नाही म्हणते। तर चला, आरू गेला आजींकडे, जात नव्हता आणि काल तर लयच आठवण येत होती त्याला, मला आजींकडे जायचं, जात नव्हता पण गेला। माऊस वगैरे नाव दाखवलं। कुठपर्यंत आला टी? चालू आहे ना। पहिले पाणी टाकलंय, थोडंच चहापत्ती टाकायचा, कडू होतं चहा, कारण मला कोरा चहा ज्यावेळेस मी बनवला होता त्यावेळेस असंच व्हायचं, चहापत्ती जास्त व्हायचं, सगळा चहा कडू व्हायचा, म्हणून त्यांना म्हटलं थोडी चहापत्ती कमीच टाका, साखर पण थोडा कमीच टाका। आताच आहे ना आमचे मस्त हे बंद झालं नाही, तर आताच आहे ना आमची अशी मस्त ट्रिपची प्लॅनिंग झाली, म्हणजे अगोदरपासून चालू होती, मागचा व्हिडिओ पण तुम्ही पाहिला असेल, तर चालू आहे, ठरवायचं जायचं आहे आणि कुठं काय ते तुम्हाला पुढे सांगेलच, त्याचीच प्लॅनिंग चालू होती, म्हणून आरूच्या आजी वगैरे आलेल्या होत्या। सो गेला आता आरू अशा पद्धतीने चहा उकळत आहे। चहापत्ती जास्त झाला, लयच काळा वाटतोय मला ते। आता आम्हाला कडू चहा पाजणार आहेत की काय? पिऊन घ्यायचा काय बरं, हा मग काय, आता नवऱ्याने ठेवलाय म्हटल्यावर प्यावंच लागेल। मस्तपैकी आमचा इथे लेमन टी रेडी झालेला आहे। लयच काळा वाटतोय मला, हो का? ठीक, आता मस्तपैकी लिंबू पिळायचं चालू आहे, ऑलमोस्ट झाला आहे। ओके, तर चला, आजचा बकरा मी बनणार आहे लेमन टीचा। निंबू मिक्स झालाय की नाही याच्यामध्ये? छान आहे, कधी पिला नाहीये पण खूप हे टेस्ट लागते मला त्याची। कसं झालंय चहा? थोडी चहापत्ती जास्त झाली, मी म्हटले होते चहापत्ती त्याच्यात जास्त झाली, म्हणजे ना मी कधी म्हणजे ही टेस्ट जी आहे ती चाकली नाहीये, पहिल्यांदा आज चाकली मी अशी टेस्ट। अर्धा त्याच्यात कडू लागतंय, अर्धा आंबट लागतंय, चला आता प्यावं लागेल, नवऱ्याने ठेवली म्हटल्यावर। चला, लेमन टी वगैरे घेतला, मला काही एवढा गेला नाही, जेवढा गेला मी तेवढा घेतला आणि हरभरे मस्तपैकी आता सोडून घेते। त्या दिवशी बघा भाजीला गेलो होतो, त्या दिवशी आणले होते मी हरभरे, पण दुसऱ्या दिवशी माझा उपवास होता, त्याच्यामुळे मी काय ते सोडलेच नाही। म्हटलं खाता म्हणजे सोडता कधी तोंडात टाकलं जाईल सांगता येत नाही, त्याच्यामुळे मी ते सोडलेच नाही, तसेच पिशवीमध्ये पॅक करून ठेवले होते आणि आज मस्त संडे आहे तर म्हटलं चला सोडून घेते। बाय द वे, हे जे आहेत एक नंबर लागतात, कच्चे खूप भारी लागतात। मामाच्या गावाला तर खूप जास्त खाल्लेत, शेतातून डायरेक्ट आणायचे आणि बाबा मस्त शेकोटी करायची आणि त्याच्यामध्ये रेड्या घास टाकायचे, शेकून मस्त खायचे, खूप मजा असायची खरंच। पण ते दिवस खूप वेगळे होते नाही, ते दिवस खरंच परत येणारच नाही, खूप म्हणजे हे दिवस आठवणी आणि काय म्हणतो ना आपण त्याला, काय म्हणतात ते, आठवणी आणि अजून काहीतरी म्हणतात त्याला, स्मरणात आहेत ते दिवस, पुन्हा कधी येणे नाही, अशातले ते दिवस होते।
माझ्या याच्यात आहे ना खूप अशा आळ्या असतात बरं का. आता 1-2 काढल्यात त्या, म्हणून म्हटलं चला पटकन आहे ना सोडून घेते. हे सोडून म्हणजे जे काय याला काय म्हणतो ना आपण, ते हरभरे आहेत ते काढून घेते म्हटलं. आणि मला तर असेच आवडतात कच्चे खायला, पण रावांना हवे ते भाजून. तर म्हटलं आता जे सगळे हे हरभरे आहेत ते काढून घेते आणि त्यांना मस्त अशी ताव्यावर भाजून देते. सो चला आता पटक्यात सोडून घेते. चला इकडे रावांसाठी ना मी हे हरभरे भाजून दिलेत आणि इकडे जे आहेत माझ्यासाठी थोडे वेगळे ठेवले, कारण मला म्हणजे एवढं भाजलेले आवडत नाही, असंच खायला आवडतं त्याच्यामुळे. चला आता देते रावांना हे सगळे काढून. चला यांना जे आहेत ते मी हरभरे भाजून दिले आणि आरूला घ्यायला गेली होती, पण तो काही आला नाही. त्याचा मित्र होता आणि बाबा पण आले, त्याच्यामुळे थांबले दोघंजण, तिथेच खेळतो वगैरे आहे. तर म्हटलं चला आरूसाठी ना थोडं असं त्याला भूक वगैरे लागते मध्ये, तर म्हटलं बिस्किट देण्याऐवजी ना आपण काहीतरी त्याला हेल्दी घरीच बनवून देऊ. तर एक रेसिपी पाहिली, फर्स्ट टाइम बनवते मी ती रेसिपी, बाजरीच्या पिठाच्या कापण्या. तर म्हटलं चला बनवून द्यावं. तर आता चला इथे मी कापण्या बनवण्यासाठी ना 1 वाटी गूळ घेतलेला आहे. सहसा याच्यामध्ये ना गुळच वापरला जातो, त्याच्यामुळे 1 वाटी गूळ घेतलाय आणि 1 वाटी याच्यामध्ये ना पाणी टाकलंय. आता याची ना आपल्याला अशी गुळवणी बनवून घ्यायची. जास्त काही मेल्ट वगैरे करायचं नाहीये, गॅसवर ठेवून फक्त जो गुळ आहे तो आपल्याला असा वितळून घ्यायचा आहे. जास्त पाणी वगैरे जे काय आहे ते उकळवायचं नाही किंवा एक तारी पाक वगैरे काही बनवायचं नाही. फक्त जो गुळ आहे तो आपल्याला पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायचा आहे आणि लगेचच जो आहे तो गॅस बंद करायचा. आता हे बघा सगळा गुळ जो आहे मी पाण्यामध्ये व्यवस्थित मेल्ट करून घेतलाय आणि हे बघा अशा पद्धतीने हे पाणी तयार करून घेतलंय. आता सुरुवातीला ते गरम असतं, कारण आपण ते गरम करूनच वितळून घेतलाय गुळ पाण्यामध्ये. तर थंड झाल्यानंतरच त्याला आहे ना आपण चाळून घ्यायचा, कारण गुळमध्ये ना थोडी घाण वगैरे असते, त्याच्यामुळे चाळूनच घ्यायचा. आणि खाली ताटातच मी ते पाणी ना असं चाळून घेतलंय, म्हणजे कसं आपल्याला त्याचं पीठ मळताना व्यवस्थित मळता येईल म्हणून. त्याच्यानंतर इथे ना मी 2 वाटी घेतलेल्या आहे बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे मी इथे आपलं गव्हाचं पीठ. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं आहे ना आपल्याला छान असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा, जसं आपण चपातीला वगैरे मळतो. आता हे जेवढं मी पाणी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये सगळा गोळा मळून घ्यायचा आहे. जर आपल्याला हे मिश्रण कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी वापरायचं, जर जास्त पातळ वाटत असेल तर त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ वापरायचं. दुसरं पीठ नाही घ्यायचं, बाजरीचंच घ्यायचंय. आता हे बघा मी अशा पद्धतीने ना गोळा तयार करून घेतलाय, पण याच्यामध्ये ना मला थोडंसं सैलसर वाटतंय हे अजून पण हा गोळा. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना एक 2 ते 3 चमचे ना आपला पोहे खाण्याचा अजून जे आहे बाजरीचं पीठ ऍड केलं आणि आता याला आहे ना मी छान अशा पद्धतीने बघा घट्टसर असा गोळा व्यवस्थित मळून घेतलाय. आता आपला जो पिठाचा गोळा आहे तो मळून झालेला आहे. आता याला आपल्याला काही मुरत वगैरे ठेवण्याची गरज नाहीये, लगेचच आपण याला जे काही कापण्या बनवायला घेऊ शकतो. त्याच्यामुळे मी लगेचच घेतलं आणि छोटंच बनवते म्हटलं, कारण फर्स्ट टाइम आहे, येतं नाही येतं, त्याच्यामुळे फर्स्ट टाइम बनवते मी, त्याच्यामुळे म्हटलं थोडेच जे काय गोळे आहे ते घेतले आणि अशी थोडेसे जाडसर मी त्यांना ठेवलंय. आता हे बघा तरी पण आहे ना हे थोडं खाली चिटकत होतं कोळपाटला, म्हणून मी ना थोडंसं बाजरीचं पीठच टाकलंय, नॉर्मल टाकलंय, जास्त नाही. तर ते मी खाली आपलं जे कोळपाट आहे त्याला लावून घेतलं आणि पुन्हा जे आहे ते मी व्यवस्थित लाटून घेते. आता याचं जे आहे आपल्याला थोडं आपण चपाती बारीक लाटतो तसं लाटायचं नाही, चपातीपेक्षा 1-2 पटीने थोडंसं जाड ठेवायचं, म्हणजे कसं ते व्यवस्थित हे राहतं, नाही तर ते जास्त कडक होतील त्या कापण्या. तर जाड ठेवलंय. त्याच्यानंतर इथे ना मी तीळ घेतलेली आहे आणि साईडला घेतलेली खसखस. तर खसखस मी सहसा कमीच वापरणार आहे, नाहीच्या बरोबरच वापरेल. तिळच घेतले मी, कारण खसखसने जे आहे ते मला झोप भयंकर येते ते खसखस खाल्ल्याने. आरूच्या वेळेचा अनुभव आहे, शेअर करेल कधीतरी तुमच्याशी, कारण खूप मोठी गोष्ट म्हणजे कहाणी आहे त्याच्या मागची. त्याच्यामुळे आता मी इथे ना तीळ घेतली आणि लाटून घेतलेलं होतं, त्याच्यावरूनच अशी व्यवस्थित स्प्रेड करून घेतली आणि पुन्हा त्याला आहे ना लाटण्याने व्यवस्थित मध्ये त्याला दाबून घेतलं, म्हणजे एक लाटणं असं लाटून घेतलं, म्हणजे कसं ते त्याच्यामध्ये आतमध्ये असं चिपकले ती तीळ, वरच्यावर राहणार नाही. त्याच्यामुळे आता पहिला जो शेप आहे तो आहे ना मी असा चौकोनमध्ये कट करून बघते. आता कापण्या ज्या आहेत त्या अशा काय म्हणतो ना आपलं काजू कतलीच्या आकाराच्या असतात, पण म्हटलं काहीतरी नवीन करून बघावं, तर म्हणून मी ना इथे असं चौकोन आकाराच्या कापून घेतल्या त्या
साईडचे कडा जे आहेत जसं की आपण शंकरपाळे बनवतो सेम तसंच मी ते कट करून घेते. साईडच्या कडा काढून घेतल्या आणि असं चौकोन कापून सगळ्या ज्या आहेत त्या कापून घेतल्या. तर हे बघा दुसऱ्या पिठाचा गोळा घेऊन आहे ना मी सेम अगोदर जसं लाटली होती सेम तसंच लाटून घेतलंय. आणि यावेळेस पण म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं करते. आता याच्यात मी काही टाकलं नाही, प्लेनच ठेवलं आणि याला जे आहे आपण जसं काजू कतलीच्या शेपचंच मी याला कट करून घेते व्यवस्थित. तर आता हे बघा अशा पद्धतीने मी ना सेकंड आणि फर्स्ट आणि सेकंड बॅच जी आहे ती रेडी करून घेतली. तर आता याला ना आपल्याला तळून घ्यायचे छान. इथे मी तेल घेतलेलं आहे, थोडंच घेतलंय मी. आता जे आहे तेल जे आहे आपल्याला ना जास्त नाही तापू द्यायचं, कडकडीचं असं मीडियमच हवंय. पहिले गोळा टाकून बघायचा, त्याचे जर असे बुडबुडे आले तर समजायचं आपलं तेल व्यवस्थित तापलंय. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते मी एक एक जे आहे कापण्या आपल्या सोडायला सुरुवात केली. आणि जसं आपण शंकरपाळे तळतो तसं आपल्याला याला लो टू हाय मध्ये असे व्यवस्थित जे आहे खरपूस छान भाजून घ्यायचे आहे. पहिले तर 1 मिनिट हातच नाही लावायचा, कारण नाही का ते असं मधीच ते जाईल, कारण मऊ आहे ते शंकरपाळ्याच्या पिठासारखं, त्याच्यामुळे ते आपोआप वरती येतात. आणि हे बघा नंतर जे आहे ते आपल्याला हलवायला सुरुवात करायची. मस्त असं त्याचा ना खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्याला. तर पहिली बॅच जी आहे ती मी व्यवस्थित तळून घेतली आणि आता सेकंड टाइम म्हणजे तिसऱ्या वेळेस छान सेम तसंच जे आहे अशी चपातीसारखं लाटून घेतलं जाडसर, मग जसं सांगितलं तसं. आणि यावेळेस मी ना खसखस टाकून पाहिली, म्हटलं थोडीच टाकली, खालून म्हणजे हातावर ते घेऊन आणि खालच्या साईडने पण व्यवस्थित लावून घेतली, वरच्या साईडने पण लावून घेतली. लाटण्याने त्याला व्यवस्थित आतमध्ये दाबून घेतलं आणि जे काही काजू कतलीचा शेप आहे तुम्ही बघताय अशा पद्धतीने त्याला देऊन घेतलाय. आणि याला सुद्धा जे आहे आपल्याला खरपूस जसं आपण इतर भाजले तशी बॅच मी तळून घेणार आहे. तर चला कापण्या ज्या आहेत त्या मी इथे रेडी करून घेतल्यात अशा पद्धतीने. आणि आता ट्राय करून बघते. तिळाची चव 1 नंबर येते डायरेक्ट, खूप छान लागते, छान आहे. आता ह्या ज्या चौकोनी केल्या आहेत या थोड्याशा मऊ लागत आहेत आणि ह्या ज्या अशा नाही का काजू कतलीच्या आकाराच्या कट केल्या आहेत ह्या थोड्याशा जास्तच क्रिस्पी झाल्या आहेत. खूप जास्त हे आहे ना क्रिस्पी झाले, काय माहिती नाही लॉजिक काय, पण मग ज्या काजू कतलीच्या आकाराच्या आहेत त्या थोड्या कडक अशा मस्त क्रिस्पी झाल्यात आणि या थोड्याशा अशा मऊ झाल्यात आणि फुगलेल्या सुद्धा आहेत. या ज्या काही शंकरपाळे आकारात मी कट केलेल्या आहेत स्क्वेअरमध्ये त्या ज्या आहेत अशा फुगल्या आहेत, मस्त टम्म फुगल्या आहेत पुरीसारख्या, असं दिसत असेल तुम्हाला, पुरीसारख्या फुगल्या आहेत त्या, बस छान लागत आहेत. आता आरू तर काय अजून आला नाही आजीकडून, त्याला लगेच दिलं असं टेस्ट करण्यासाठी, पण आंघोळ वगैरे त्याने तिकडेच केले. आज तर सकाळपासूनच गेलाय आजीकडे कपडे घेण्यासाठी, आजी आले होते त्याच्या, तर सकाळपासून गेलाय. तर म्हटलं तो आल्यानंतर त्याला सुद्धा टेस्ट करायला देते, छान लागतंय. आता त्याचं बघू रिॲक्शन, त्याला आवडतं की नाही. थोडंसं आहे ना बाजरी असल्यामुळे नॉर्मल असं एकदम थोडंसं माइल्ड असं थोडं नॉर्मल नाही का असं पिठाचं वाटतं, कारण ऑब्व्हियसली आपण ते सगळं पिठानेच बनवलंय त्याच्यामुळे थोडंसं पिठाळ चव येते, पण छान आहे. आणि गुळ जो आहे तुम्ही जर टाकत म्हणजे बनवत असाल तर थोडासा गुळ अजून वाढवा, कारण मी जे आहे पीठ थोडंसं वापरलं होतं त्याच्यामुळे गुळ जो आहे तो कमी झाला. नाहीतर जर एक्स्ट्रा पीठ वापरलं नसतं तर गुळ जो आहे तो बरोबर राहिला असता, पण गुळचं प्रमाण जे आहे ते थोडं वाढवायचं. बाकी 1 नंबर झालाय. तर चला आरू आलाय, म्हटलं चला त्याला टेस्ट करून बघावं कसं काय आहे. सो चला हे घे ट्राय करून बघ कसं आहे. हो खाऊन बघ, खाऊन कसं आहे. छान आहे बाळा, तुला आवडलं, छान आहे ना, घे मग खाऊन. वाव व्हेरी गुड. हे इकडे काय केलं ते ट्रॅक्टरलाच ते बुकवर चढवलं.
तर चला, काही कारणाने ना मी नंतरचे ब्लॉग काही शूट केलेच नाही. डायरेक्ट जे आहे एंडिंगचं ब्लॉग म्हणजे जे काही क्लिप आहेत त्या शूट केल्या. आणि मागचे तुम्ही ब्लॉग्स पाहिले असतील 1-2, त्याच्यामध्ये आम्ही ना पांढरीला गोळ्या औषधं देत होतो. तर त्यातली आज लास्ट गोळी उरलेली होती, सो तीच द्यायची होती. आणि मागच्या तुम्ही पाहिले असतील व्हिडिओ, त्याच्यामध्ये ती थोडं असं नाही का कडू वगैरे लागत होतं, त्याच्यामुळे व्यवस्थित खात नव्हती. गोळ्या वगैरे असं काढून फेकायची तोंडामधून. त्याच्यामुळे गोळी व्यवस्थित मिक्स तर केली ह्यावेळेस, दुधामध्ये पूर्ण वितळून घेतली. आणि ह्यावेळेस मी काय केलं ना, काला म्हणजे चपातीचा किंवा भाकरीचा जो काही काला असतो तो आहे ना मिक्सरमध्ये तळून घेतला. म्हणजे बारीक असल्याने कसं ते म्हणजे नुसतं पटापट हे करेल म्हणून. तर हे बघा, इथे थोडी तरी पण आहे ना गोळी राहिलेली होती, म्हणून आरूचे पप्पा त्याला व्यवस्थित जे आहे दाबून नाही का अशी मॅश करण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे जेणेकरून ती दुधामध्ये म्हणजे तिला व्यवस्थित खाता येईल, त्याच्यामध्ये कळणार नाही. आणि मिक्सरमध्ये काला दळून घेतला, म्हणजे कसं खायला पण तिला इझी जाईल. तिला आणखी आणावं लागेल का गोळ्या? हे बघा, तिला जखम दिसते साईडने परत. कमी तर झाली आहे, पण मग गोळ्या आणखी आणावे लागतील बहुतेक थोडे, कारण बघा ते थोडी जखम झाले. कारण ते कुत्र्यांमध्ये वगैरे नाही का ते मारामारी करत असेल, त्याच्यामुळे पण झालं असेल. हो का? मानेला कसं खाजेल? मानेला पण झालंय. इकडच्या सावळल्या. हो ना, तिकडच्या सावळल्या इकडे झाल्या आता नवीन खाजल्या. हो, मानेला झाली. पण मानेला कशी खाजेल ती? मानेला मारामारीतच लागलं असणार पायाने. हा, ओके. त्यांचा पाय सरळ करतो. नवीन जखमा झाली. हे काय, कदाचित आणखी 1-2 गोळ्या आणाव्या लागतील. म्हणजे 1% अजून, जे 3 टक होता ना, तर आणखी 3% आणावं लागेल, म्हणजे बरोबर होईल. हो, बऱ्यापैकी झालंय तरी कवर तिचं. नाहीतर किती आतापर्यंत खाजलं असतं तिने. ह्या पण जखमा पूर्ण कोरड्या झाल्या, ज्या काळ्या दिसत आहेत त्या.